नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षितता आणि वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलंय. याकरता शासनानं एक बुकिंग पोर्टल देखील सुरू केलंय. मात्र यातही आता सायबर गुन्हेगारांची घुसखोरी झाली असून अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. गुगलमध्ये पहिल्याच क्रमांकावरती दिसणाऱ्या संकेतस्थळाद्वारे वाहन मालकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत असून आता पुणे जिल्ह्यातील काही जणांच्या खात्यातनं पैसे काढले गेलेत. त्यामुळे HSRP बुकिंग करताना शासनाचं अधिकृत पोर्टल आहे की नाही याची मात्र तुम्हाला खात्री करावी लागणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या अधिनियम 50 अन्वये महाराष्ट्र शासनानं सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अर्थात HSRP बसवण्याची तरतूद केलेली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार HSRP बसवणं हे सक्तीचं करण्यात आलंय. मात्र यातही आता आर्थिक लूट आणि फसवणूक सुरू झाली आहे. 1 एप्रिल 2019च्या आधीच्या गाड्यांना HSRP साठी http maharashtra.hsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेलं आहे, जे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. ते अधिकृत पोर्टल आहे. मात्र ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी संकेतस्थळावरती जेव्हा तुम्ही गुगलवरती सर्च करता तेव्हा पहिली जी लिंक येते त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर मग मात्र तुमची फसवणूक होऊ शकते. भंडारा BA कॉलेजच्या प्राध्यापिका मुंडासी यांनी सांगितलं की माझ्या पतीच्या नावावरती असलेल्या दुचाकी वाहनावरती नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी मी HSRP बुकिंगच्या पहिल्या संकेतस्थळावर क्लिक केलं. मला वाटलं हे संकेतस्थळ सरकारनं मंजूर केलंय. अर्जामध्ये वैयक्तिक तपशील भरल्यानंतर QR कोड आला. तो स्कॅन करून बुकिंगसाठी मी 1000 रुपयांचं ऑनलाईन पेमेंट केलं. मात्र त्यानंतर बुकिंग संदर्भात वेबसाईटवरनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी केलेलं ऑनलाईन पेमेंट रोहन गुप्ताच्या नावाने गेल्याचं मला कळालं. त्यामुळे माझी फसवणूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती चुकून व्यवहार झाल्यास रद्द करता येतात, तसे करताही येत नाहीत. गुगलवर मी हे पहिल्यांदाच पाहिलं आणि जे संकेतस्थळ आलं त्यावरती क्लिक करताना मला आर्थिक फसवणुकीला बळी पडावं लागलं. विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये गेली असता हा आमचा विषय नसल्याचं सांगून तेथील अधिकाऱ्यांनी हात वर केले. त्यामुळे तक्रार करायची कुठे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. याबाबत भंडारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला हा विषय शासनाचा नसून आपण यामध्ये काही करू शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी या महिलेला सोमवारी त्यांची तक्रार घेण्याचं आश्वासन दिलं. यावरून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाच या विषयाचं गांभीर्य नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडनं प्राप्त माहितीनुसार यासाठी भंडारा जिल्ह्याकरता MAFTA HSRP सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आली असून HSRP नंबर प्लेट बसवण्याकरता maharashtra.hsrp.com हे बुकिंग पोर्टल निश्चित करण्यात आलेलं आहे, जे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. वाहनधारक भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदणी कारक नसला तरी देखील कामानिमित्त भंडारा जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील या वाहनाला HSRP नंबर प्लेट बसवणं आवश्यक आहे. त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं बुकिंग करताना आपण सावधगिरीनं करावं, कारण याचा भुर्दंड तुम्हाला बसू शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.